नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला जोर आला आहे। या प्रभागातून भाजपचे अधिकृत उमेदवार प्रियंका धनंजय माने, जुई प्रणव शिंदे, मच्छिंद्र बाळासाहेब सानप आणि गौरव भानुदास गोवर्धने हे चारही उमेदवार कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले। प्रभाग क्रमांक 3 मधील विविध भागांमध्ये उमेदवारांकडून घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचार केला जात असून विकास कामे, मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा आणि सुरक्षितता यांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात येत आहे। या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। यावेळी नागरिकांना दिनांक 15 रोजी होणाऱ्या मतदानात चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। भाजपच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त करत अनेक नागरिकांनी उमेदवारांना पाठिंबा दर्शविलाय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुरू असलेल्या या प्रचारामुळे निवडणुकीची वातावरण निर्मिती झाली असून आगामी दिवसात प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। काही साईनगर परिसरात आपला प्रचार चालू आहे, प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, काय सांगा? आज त्रिकोणी बंगला, अयोध्या नगरी 1, अयोध्या नगरी 2, अयोध्या नगरी 3 आणि साईनगर परिसर आणि आपलं जानकी वल्लभ सोसायटी, भरगोराम सोसायटी, आम्ही या सगळ्या सोसायट्यांमध्ये घर टू घर चारही उमेदवार फिरतोय। आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळत आहेत। गेल्या मागील वर्षामध्ये 2017 मध्ये आम्ही जे निवडणुकीच्या आधी निवडून आल्यानंतर कामं केले, गार्डन असेल, थीम पार्क, नाट्यगृह असेल, बस डेपो असेल आणि प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व कॉन्क्रिटीकरण, खडीकरण, जे लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज हे इत्यादी कामं सर्व केले। या कामांच्या याच्यावर आम्हाला प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांचा आम्हाला खूप छान घराघरात प्रत्येकाला प्रतिसाद मिळत आहेत आणि आम्ही चारही उमेदवार सर्वांच्या, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांच्या आशीर्वादाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी विजय होऊ अशी आम्हाला नक्कीच आम्ही ग्वाही देतो। निवडून आल्यानंतर पुन्हा विकासाला प्राधान्यक्रम काय असणार आहे? निवडून आल्यानंतर आम्ही पहिलं विकासाला आम्ही जे काही आमचे राहिलेले नवीन एरिया असतील डेव्हलप, तिथं जे गार्डन असेल किंवा युवक पिढी असेल त्यांच्यासाठी वाचनालय असेल, त्याच्यावर आम्ही भर देणार आहे। किंवा मीनाताई ठाकरे जसं स्टेडियम आहे तसं इकडं मोठे मोठे ओपन प्लेस आहे, तिथं आम्ही ते स्टेडियम मुलांसाठी घेणार आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे हॉल बसण्यासाठी आहेत ते आम्ही इथं घेणार आहोतच। आणि ज्या आपल्या महिला भगिनी असतील माझ्या प्रभागातील, त्यांना बचत गटाच्या असतील, त्याच्यावर जास्त भर देणार आहे। ताई, प्रभागातील युवकांसाठी आणि महिलांसाठी काय करण्याचा आपला मानस आहे? महिलांसाठी जे काही योजना आहे त्या योजना आपलं हे असतील, मोदीजी साहेब असतील, यांनी आजपर्यंत भरपूर आपल्या भारतामध्ये खूप योजना राबवलेल्या आहे आणि आम्ही सुद्धा महिला असतील त्या महिलांसाठी आम्ही ज्या काही योजना असतील, गव्हर्नमेंट क्लास, पार्लरचे असतील, टेलरिंगचे असतील, आम्ही 2-3 हजार महिलांचे क्लास केलेले आहे आणि ते स्वतः त्यांच्या पायावर आज उभे आहे महिला। आणि आम्ही जे काही बचत गट असतील त्या बचत गटामार्फत त्यांच्यासाठी जे काही कामं असतील ते कामं त्या महिलांना देणार आहोत। प्रभाग क्रमांक 3 मधील आमचं सर्वांचं एकमताने असं ठरलंय की आपण इंदिरा गांधी हॉस्पिटल म्हणा त्यासारखं एखादं हॉस्पिटल आणायचं आमचा मानस आहे। या ठिकाणी युवकांसाठी आपण काय करणार आहात, काय सांगा? आमच्या प्रभागात आहे ना ओपन स्पेस खूप आहे, म्हणजे 1200च्या आसपास ओपन स्पेस आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही मोस्टली त्यांच्यासाठी प्लेइंग एरिया म्हणा, ग्राउंड्स म्हणा, त्यानंतर वाचनालय म्हणा, असे विविध उपक्रम राबवायचा आमचा मानस आहे। आपल्याला प्रचाराला सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। जाता जाता या प्रभागातील नागरिकांना काय समजेल? मी प्रभाग क्रमांक 3 मधून ड या अनुक्रमांक 2 आहे माझा, माझे सहकारी मच्छिंद्र भाऊ सानप हे क मधनं लढत आहे, त्यांचा अनुक्रमांक 4 आहे। मानेताई आमच्या अ मधून लढत आहे, त्यांचा अनुक्रमांक 2 आहे। जुईताई शिंदे आमच्या ब मधनं लढत आहे, त्यांचा अनुक्रमांक 2 आहे। मी सर्व नागरिकांना विनंती करेल की त्यांनी विकासाकडे बघून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं, त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी। हा प्रभाग कुंभनगरी म्हणून ओळखला जातो। या प्रभागात दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असतो आणि 2017 साली मानेताई असेल, मी असेल, आम्हाला मतदारांनी भरभरून मतदान करून निवडून दिलं आणि गेले 8 वर्ष केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्ही प्रभागात मायबाप जनतेचा आशीर्वाद घेत आणि मत मागत फिरतोय आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच मतदार आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील।
या प्रभागामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर एक असं भव्य दिव्य एक नाट्यगृह बनवलं आहे. याच्या मागे थीम पार्क गार्डन असेल, बस डेपो असेल, कॉन्क्रीटचे रस्ते असेल. आता हा भाग जो आहे हा सर्व नवीन डेव्हलप भाग आहे. नवीन जे लेआउट असेल, काही पाण्याच्या लाईन नवीन टाकायच्या असेल, रस्ते असेल, याला आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देऊ. नमस्कार, मी जुई प्रणव शिंदे आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधून ब गटातून उमेदवारी करते आहे. माझा अनुक्रमांक आहे 2. या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांकडनं भरपूर चांगले कामं जसे की थीम पार्क, त्याच्यानंतर बस डेपो आणि अनेक चांगले कामं झालेले आहेत. आणि येत्या काळामध्ये सुद्धा जो नवीन डेव्हलपमेंट एरिया आहे तिथे पाण्याची मागणी आणि या सगळ्याचा विचार करून 2 वेळेस चांगल्या प्रकारचं पाणी पुरवठा आणि या सगळ्याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहे. महिला वर्गाच्या मागणीनुसार इथे योगा हॉल्स, अभ्यासिका आणि लहान मुलांना खेळायसाठी क्रीडांगण वगैरे असे अनेक गोष्टी करण्याचा आमचा मानस आहे. आणि येत्या 15 तारखेला आपण सर्व मतदार बंधू भगिनी आम्हाला 4ही उमेदवारांना भरघोस मतं देऊन कमळ पुढील बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी कराल ही आशा आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.